जय मुक्ताई. शिर्डी येथील भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केलं आहे. त्यांनी केलेल्या मोठ्या विधानानुसार येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा, नगरपंचायती यांची निवडणूक लागणार असून या निवडणुकीच्या संदर्भात तयारीला लागण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले. त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला हा जो विजय आहे, हा विजय जनसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता एक पारदर्शी प्रामाणिकतेतून चालणारं सरकार, अशा प्रकारची प्रतिमा आपल्या सरकारची आणि त्या सरकारला पूर्णपणे घट्ट आणि हिमालयासारखी या सरकारच्या मागे उभी असलेली संघटना, अशी संघटनेची प्रतिमा, या दोन्ही प्रतिमा जर आपण तयार केल्या तर निश्चितपणे असा विजय आपल्याला वारंवार मिळत जाईल. येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. जवळपास माझा अंदाज आहे की पुढच्या 3-4 महिन्यात, अर्थात सुप्रीम कोर्टातनं निर्णय झाला तर पण तो निर्णय शेवटच्या टप्प्यावर आहे, त्यामुळे तो निर्णय झाला तर येत्या 3-4 महिन्यात या निवडणुका होतील. या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे. आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे. त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला ही बातमी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि हो, आपले मुक्ताई वार्ता YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसेच फेसबुक पेज फॉलो करा ही विनंती. धन्यवाद.